सर्वप्रथम ज्या भूमीनं या देशाला मार्गदर्शन करणारे खऱ्या अर्थानं वैराग्य बुद्धी असलेले असे एक राष्ट्रसंत दिले त्या गाडगे बाबांना जन्म देणाऱ्या शेडगावच्या भूमीवर मी या ठिकाणी या भूमीला नमस्कार करतो, या भूमीला नतमस्तक होतो आणि गाडगे बाबांना देखील या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील, या विभागाचे लोकप्रिय आमदार श्री रमेश बुद्धिलेजी, मोर्शीचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे, मेळघाटचे आमदार श्री प्रभुदास लावेकरजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित विभागीय आयुक्त श्री ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीते, पोलीस आयुक्त श्री मंडलिक, श्री सुनील पाटील, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित गाडगे बाबांचे नातू हरिनारायण जानोरकर, त्याचप्रमाणे उपस्थित दिनेशजी सूर्यवंशी, सर्वच पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री विद्यासागर राव साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी बाबांचा हा पुतळा आपल्याला दिला आणि आज त्याचं अनावरण आपण या ठिकाणी करू शकलो। हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं महामहिम राज्यपालांच्या पुढाकारामुळेच या ठिकाणी झाला, म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो। या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलाय, ज्ञानेश्वर माऊलीपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत संतांची एक मांदियाळी महाराष्ट्राने बघितली, पण विशेषत्वाने समाज प्रबोधनाच्या कार्यात्मक समाजासमोरची आव्हानं काय, त्या आव्हानांचा सामना करण्याकरता समाजातलं पौरुष जागृत करायचं। आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच होऊ शकतो, आपणच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो, आपल्या गावामध्ये आपणच स्वावलंबन आणू शकतो, अशा प्रकारचा विचार या भारत देशाला दोन संतांनी दिला। त्यातले एक गाडगे बाबा आणि दुसरे तुकडोजी महाराज, हे दोघेही आपल्या या विदर्भातले आहेत, याचा मला अतिशय अभिमान आहे। ज्या परिस्थितीमध्ये गाडगे बाबांनी लोकप्रबोधनाचं कार्य सुरू केलं, मोठ्या प्रमाणात समाजामध्ये गरिबी आहे, अंधविश्वास आहे, मोठ्या प्रमाणात वंचितांची मांदी आली आहे, सावकारी पद्धतीनं शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे आणि वेगवेगळ्या कुप्रथांनी समाज पूर्णपणे घेरलेला आहे। अशा अवस्थेमध्ये गाडगे बाबांनी कर्मकांड नाही तर कर्म हे महत्वाचं आहे आणि आपल्या कर्मातनं आपण समाज चांगला करू शकतो। ईश्वराची सेवा म्हणजे केवळ दगडाची सेवा नाही, तर मानवाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। ईश्वराचा जी आराधना करायची असेल
सेवा केली तर ती खरी ईश्वर सेवा आहे, अशा प्रकारचं प्रबोधन हे गाडगेबाबांनी त्या काळामध्ये केलं. आणि खऱ्या अर्थानं समाजाला रूढी परंपरांपासून दूर आणि त्याच वेळी स्वावलंबी बनवण्याचं कार्य हे गाडगेबाबांनी आपल्या सगळ्यांना शिकवलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गाडगेबाबा हे आपल्याकरता राष्ट्रसंत आहेत. आणि खऱ्या अर्थानं गाडगेबाबांनी एक दिशा समाजाला जी दिली, ही चिरकाल समाजाला पुढे नेऊ शकते एवढ्या ताकदीची, शक्तीची, अशा प्रकारची संकल्पना त्यांनी आपल्याला दिली आहे. आज आपण परिस्थिती बघतो, ती परिस्थिती खूपशी बदललेली आपल्याला दिसत नाही. कमी अधिक प्रमाणामध्ये समाजासमोरच्या समस्या आजही तशाच आहेत. गरिबी आजही आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी आजही आहेत, गावाच्या समस्या आजही आहेत. या सगळ्या समस्या जर दूर करायच्या असतील तर ज्याचा उल्लेख प्रवीण पोटे पाटील यांनी केला की ज्यावेळी मी हा विचार करतो की एक राज्यकर्ता म्हणून जर मला या ठिकाणी विकास करायचा असेल तर कोणाच्या मार्गाने मी चाललं पाहिजे, तर जी मार्ग मला दिसतात त्या मार्गांपैकी एक महत्वाचा मार्ग हा गाडगेबाबांचा मार्ग मला या ठिकाणी दिसतो की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण ग्रामोत्थान करू शकतो, एक आरोग्यदायी गाव आपण तयार करू शकतो. आज ज्यावेळी माननीय पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली, काय संकल्पना मांडली? अतिशय छोटीशी संकल्पना की स्वातंत्र्याच्या 65-67 वर्षानंतर देखील आमच्या गावांमध्ये आम्ही आमची गावं हगणदारी मुक्त करू शकलो नाही, आमच्या गावामध्ये आम्ही स्वच्छता पोहोचवू शकलो नाही, आमच्या गावामध्ये स्वच्छ पाणी आम्ही पोहोचवू शकलो नाही. आणि हे जर पोचवायचं असेल तर जोपर्यंत याच्यामध्ये गावाचा सहभाग होत नाही, सामान्य माणसाचा सहभाग होत नाही, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. आपण गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या राज्यामध्ये सुरू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक ग्रामपंचायतींनी आम्ही निर्मल ग्राम झालो म्हणून घोषित केलं. पण कालांतराने ज्यावेळी त्या ठिकाणी जाऊन आपण बघितलं तर पुन्हा लोक उघड्यावर शौच करताना आपल्याला आढळले. गावं ही पुन्हा त्या ठिकाणी खराब झालेली आपल्याला आढळली, कचरा त्या ठिकाणी आढळला. मला असं वाटतं की अशा प्रकारे काम करून चालणार नाही. आणि म्हणून आता स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आपण राष्ट्रसंत आपले गाडगेबाबा जे आहेत यांच्या नावाने जो पुरस्कार देण्याचं ठरवलं, त्यात आपण असा निर्णय घेतला की केवळ तुम्ही निर्मल ग्राम घोषित करून आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार नाही. निर्मल ग्राम घोषित केल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण निरीक्षण होईल, मग थर्ड पार्टीचं निरीक्षण होईल आणि 6 महिन्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊन एक टीम जी त्रयस्थ आहे ती त्या गावाचं अवलोकन करेल. आणि निर्मल ग्राम घोषित केल्यानंतर 6 महिने जर निर्मल ग्राम तुम्हाला त्या ठिकाणी टिकवता आलं तरच तुम्हाला गाडगेबाबांच्या नावाने पुरस्कार घेण्याचा अधिकार असेल. अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला. आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या एका वर्षामध्ये आपण 5,000 गावं ही निर्मल केली आणि 6 वर्षानंतर त्या गावांमध्ये 6 महिन्यानंतर त्या गावांमध्ये पुन्हा इन्स्पेक्शन केल्यानंतर ती 5,000 गावं पूर्णपणे निर्मल आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला असं वाटतं की लोकसहभागातून जेव्हा एखादी चळवळ उभी राहते त्यावेळी ती चळवळ चिरकाल टिकते. आणि म्हणून गाडगेबाबांनी नेहमी लोकसहभागावर भर दिला, आपल्या हाती झाडू घेतला. त्यांनी केवळ प्रबोधन केलं नाही, त्यांनी केवळ हे सांगितलं नाही गावकऱ्या
सांगणारे तर पहिलीचे 50 आपल्याला मिळतात, जे अतिशय सुंदर भाषण देऊन या ठिकाणी सांगू शकतात की गावं स्वच्छ करा. पण गाडगे बाबांनी ते केलं नाही. त्यांनी आपल्या हातामध्ये झाडू घेऊन लोकांना सांगितलं, मी करतो, माझ्यासोबत तुम्ही करा. आणि त्या माध्यमातून जेव्हा स्वच्छता सुरू झाली त्यावेळी खऱ्या अर्थानं लोकप्रबोधनातनं हे सगळं कार्य उभं राहिलं. आज अशाच लोकसहभागाचा प्रयत्न करून आपण जलयुक्त शिवारसारखी एक योजना या राज्यामध्ये सुरू केली. आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते याचं कारण काय आहे? तर त्याला सिंचनाची सोय मिळालेली नाही, त्याच्या शेतीला पाणी मिळालेलं नाही. आणि म्हणून जर त्याच्या शेतीला पाणी मिळालं, जर शेतकरी केवळ निसर्गावर अवलंबून राहिला तर निसर्गाची अवकृपा झाली की शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. पण निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला जर स्वावलंबी करायचं असेल तर निसर्गाने एखाद्या वेळी दगा दिला तरीही आमच्या शेतकऱ्याला जगवता आलं पाहिजे. याकरता आपण जलयुक्त शिवारची योजना आणली. पाण्याचा पडणारा थेंबन थेंब हा माझ्या गावाच्या मालकीचा आहे. माझ्या शिवारातला थेंबन थेंब माझ्याच शिवारामध्ये मी थांबवीन, माझ्याच शिवारातून मी मुरवीन, माझ्याच शेतीमध्ये तो मी वापरीन. अशा प्रकारच्या तत्वावर जलयुक्त शिवार योजना आपण सुरू केली. आणि त्याचा परिणाम काय आहे बघा. एका वर्षामध्ये 6000 गावांमध्ये 1.25 लाखापेक्षा जास्त कामं झाली. आणि त्यातनं 24 टीएमसी पाणी थांबलं. 6.5 लाख हेक्टर जमिनीला सिंचन देता येईल एवढं पाणी एका वर्षामध्ये आपण थांबवू शकलो. आता जर तुम्ही जुना काळ बघितला तर 24 टीएमसी पाणी थांबवण्याकरता 6 ते 8 वर्ष लागायची. जी एका वर्षात आपण केली त्याला पैसा लागायचा 13 ते 14 हजार कोटी रुपये. आपण 1400 कोटी रुपयात हे काम केलं. आणि 300 कोटी रुपये हे लोकसहभागात आले. सामान्य माणसांनी त्या ठिकाणी सहभाग देऊन स्वतः त्या कामामध्ये सम्मिलित होऊन या ठिकाणी स्वावलंबी अशा प्रकारचं काम उभं केलं. आता आपण मागेल त्याला शेततळ्यांची योजना आणली. येताना मी बघितलं एका गावामध्ये 80 शेततळी झाली आहेत. हा सगळा खारपाण पट्टा आहे. खारपाण पट्ट्यामध्ये शेततळ्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही प्रभावी उपाय हा आज या ठिकाणी नाही. शेततळ्याच्या माध्यमातून पावसाचं जे पडणारं पाणी आहे ते पाणी अडवून आपण संरक्षित सिंचन देऊ शकतो. आणि आपली शेती ही ओलिताची बगायती शेती ही त्या ठिकाणी करू शकतो. आणि अतिशय उत्तमपणे या ठिकाणी हे काम या गावामध्ये झालेलं आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांचं, पालकमंत्र्यांचं, आमदारांचं आणि विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलाय त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्हाला विश्वासाला सांगतो, आता आम्ही शेततळ बघितलं, 1 दिवसाचा अवकाळी पाऊस आला तर त्यात पाणी दिसत आहे. आता तुम्ही विचार करा, ज्यावेळी खरोखर पाऊस येईल आणि त्या शेततळ्यामध्ये पाणी थांबेल त्यावेळी त्या शेतकऱ्याला किती आनंद होईल. मी इतर गावातल्या लोकांना सांगतो, या पावसाळ्यानंतर तुम्ही त्या गावात जाऊन बघा. याच वर्षी त्या गावातला ज्या शेतकऱ्यांनी शेततळ घेतलाय तो शेतकरी तुम्हाला सुजलाम सुफलाम झालेला दिसेल. आणि त्याचं जे उत्पन्न आहे या उत्पन्नामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झालेली आपल्याला दिसेल. राज्य सरकारनं मागेल त्याला शेततळ्याची योजना आणली. मी त्यावेळी दुष्काळाच्या काळामध्ये लातूरला गेलो होतो. त्यावेळी लातूरमध्ये एका गावामध्ये मी गेलो. त्या गावातल्या सगळी शेती जळाली होती. एक बोंड देखील त्या ठिकाणी दिसत नव्हतं. चाऱ्याकरता देखील काही उरलं नव्हतं. सगळीकडे काळी आई दिसत होती, बाकी काही दिसत नव्हतं. एक शेतकरी मला येऊन म्हणाला, जरा माझ्या शेताकडे चला. आमचे आमदार संभाजी निलंगेकर होते. ते म्हणाले, साहेब याच्या शेतीवर जाऊ. मला वाटलं त्याच्याकडे अजून वाईट काहीतरी झालं असेल म्हणून तो आपल्याला नेतोय. तिथे गेलो तर आश्चर्य असं
त्याला विचारले कसं साध्य झालं, तर ते 3-4 शेतकरी आले. ते म्हणाले, साहेब सरकारच्या योजनेतनं शेततळं तयार केलं, 3 दिवस अवकाळी पाऊस आला, त्या अवकाळी पावसामुळे आमचं शेततळं भरलं आणि ज्यावेळी 40 दिवस पाऊस गायब झाला, सगळ्यांची शेती मेली आणि मी या शेततळ्यामुळे माझ्या शेतीला पाणी देऊ शकलो, सिंचन देऊ शकलो आणि त्यामुळे आमची तिघांची शेती या ठिकाणी वाचली. आज राज्य सरकारने मागेल त्याला शेततळ्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगितलं ऑनलाईन याचा अर्ज करा. लोक म्हणाले काय वेळ आहे तुम्ही, शेतकरी कुठं ऑनलाईन अर्ज करणार आहे? अरे म्हटलं जो सिरियस आहे, आमचे संग्राम केंद्र आहे, आमचे सेतू केंद्र आहे, 50,000 शेतकऱ्यांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. केवळ 3 आठवड्यामध्ये 1,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज केला आणि आता 25,000 शेतकऱ्यांनी तर कामाची सुरुवात देखील केलेली आहे. मुंदिरे साहेब, मी तर सभागृहातही सांगितलं 50,000 लागो 60,000 लागो, प्रश्न पैशाचा नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की ही जी शेतकरी आहे, जी जुन्या काळात व्हायची, त्याच्यामध्ये शेतकरी कमी व्हायची आणि पैशाचा अपहार जास्त व्हायचा. मी तर तुम्हाला सांगतो की एखाद्या गावामध्ये तुम्ही 8-10 शेतकरी एकत्रित घ्या आणि त्या ठिकाणी जे आपल्याकडे ट्रॅक्टरनं शेतकरी करायचं काम चाललेलं आहे, पण ही नरेगाची नाही, नरेगाची वेगळी आहे, ती जर एकत्रितपणे तुम्ही 10 शेतकरी केली तर तुम्ही शेतकऱ्याला जे 50,000 रुपये देताय त्यातले 5,000 रुपये तो वाचवेल आणि त्या ठिकाणी त्याचं शेततळं तयार होईल. आणि म्हणून माझं आव्हान आहे की मागेल त्याला शेततळं या योजनेच्या अंतर्गत आणि आता तुमच्याकरता तर या 80 शेततळ्याची अशी मालिका त्या ठिकाणी दिसते. मला जिल्हाधिकारी म्हणाले तुम्हाला दुर्बिणीने शेततळं दाखवतो. मला आश्चर्यच वाटलं. मी म्हटलं हो काय सर तुम्ही सांगता, दुर्बिणीने काय शेततळे पाहिजे असतात? म्हणाले नाही, ती एवढ्याकरता दाखवतो की एकाच जागेवरनं तुम्हाला 80 शेततळी दिसते. आणि मी म्हटलं चला दाखवा आणि खरोखर दुर्बिणीने त्यांनी शेततळी दाखवली. 80 शेततळ्यांची अशी मालिका पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. निश्चितपणे केवळ त्या शेतकऱ्याला फायदा होईल असं नाही, हे पाणी ज्यावेळी जमिनीमध्ये मुरेल त्यावेळी तिथली सगळी पाण्याची पातळी वर येईल आणि त्या विभागातल्या सगळ्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी येईल. सांगोला तहसील जी आहे सोलापूर जिल्ह्यातली, या तहसीलीमध्ये स्वातंत्र्यापासून दुष्काळग्रस्त तहसील म्हणून ती त्या ठिकाणी मानली जाते. त्यावरची जलयुक्त शिवारची कामं त्या ठिकाणी आपण केली. एका शेतकऱ्याने 3 वर्षापासून शेती करणं बंद केलं होतं, पाणीच नाही म्हणून. बोरवेलला पाणी नाही, 200 फूट खाली गेला तरी पाणी नाही आणि म्हणून त्यांनी शेती करणं बंद केलं होतं. यावर्षी जलयुक्तच्या कामांनी त्याच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी बोरवेलला पाणी आलं आणि त्यांनी डाळिंब लावली आणि लाखो रुपयाची डाळिंब ही त्या ठिकाणी तो करू शकला. इतका परिणाम या माध्यमातून होतो. केवळ माझी एकच विनंती आपल्याला आहे की हे सगळं करत असताना बांध बंदिस्ती अत्यंत महत्वाची आहे. जर आपल्याला आपली शेती वाचवायची असेल तर केवळ पाणी अडवा पाणी जिरवा म्हणून चालणार नाही. पाणी अडवासोबत मृदा म्हणजे आपली जी माती आहे, आपलं जे सॉइल आहे, ते जोपर्यंत आपण अडवणार नाही तोपर्यंत आपली शेती योग्य प्रकारे आपल्याला उत्पादकता देणार नाही. विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची आपली सॉइलची परिस्थिती आहे, आपली माती ही वाहून जाते आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं बांध बंदिस्ती कंपार्टमेंट बंडिंग हे अत्यंत महत्वाचं आहे. अनेकदा शेतकऱ्यांना असं वाटतं की आमच्या शेतीची जागा याच्यामध्ये चालली आहे, ती छोटीशी जागा त्या ट्रेंचमध्ये जाते, पण त्यातनं इन सिटू जे मॉइश्चर आपल्याकडे तयार होतं, पाऊस आला नाही तरी देखील आपली जमीन त्याच्यामध्ये तग धरते, आपल्या पाण्याची पातळी वाढते, आपल्या विहिरीला पाणी येतं. त्यामुळे मी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही अतिशय उत्तम काम जलयुक्त शिवारमध्ये केलं आहे. आता ह्या कंपार्टमेंट बंडिंगवर जरा जास्त भर या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण निश्चितपणे दिला पाहिजे. मला विश्वास आहे की आपण परिस्थिती निश्चितपणे बदलू शकू.
काल मी माननीय पंतप्रधान महोदयांना भेटलो आणि त्यांना मराठवाडा आणि अमरावती विभागातील जो सलाईन ट्रॅक आहे, खारपाण पट्टा आहे, याच्या 4000 गावांकरता एक प्रस्ताव दिला. त्याला त्यांनी मान्यता दिली. वर्ल्ड बँकेकडनं 4000 कोटी रुपये घेऊन एकात्मिक प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे की ज्या माध्यमातून पाण्याचं नियोजन, ज्या माध्यमातून पाण्याचा एफिशियंट वापर, पिकाचं नियोजन आणि त्याचं मार्केट लिंकेज असा एकात्मिक इंटिग्रेटेड प्लॅन आम्ही तयार केला आहे. आणि मला विश्वास आहे वर्ल्ड बँकेच्या लोकांनी सांगितलं की देशामध्ये अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी कधीच झाला नाही आणि त्यामुळे वर्ल्ड बँकेचं लोन मिळण्याकरता 1.5 वर्षाचा कालावधी लागतो, कारण ते फार स्वस्त लोन असतं. पण या प्रकल्पाकरता वर्ल्ड बँकेने 2 महिन्याच्या आत या प्रकल्पाला मान्यता देण्याचं ठरवलं आणि माननीय पंतप्रधानांचे मी आभार मानतो. यापूर्वी असं प्रपोजल जर पाठवायचं तर ते केंद्रीय कृषी मंत्र्याकडे किंवा कृषी विभागामध्ये कमीत कमी 4 महिने लागायचे, मग इकॉनॉमिक अफेअर्समध्ये 6 महिने लागायचे आणि मग वर्ल्ड बँकेकडे 1.5 वर्ष लागायचं. म्हणजे प्रकल्प ठरवला तर 2.5 वर्षांनी पैसे मिळायचे. मोदीजींचं सरकार इतकं वेगवान सरकार आहे की अमरावती आणि मराठवाडा विभागाचा प्रस्ताव मी पाठवल्याबरोबर एका दिवसात केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्याला मान्यता दिली. 4थ्या दिवशी प्रस्ताव डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स मध्ये गेला. 13 तारखेला त्यांची मान्यता मिळते आहे आणि 18 तारखेला वर्ल्ड बँकेची टीम ही आपल्या या भागामध्ये येणार आहे आणि या ठिकाणची पाहणी करून त्याला मान्यता देणार आहे. या सरकारमध्ये आम्ही हा निर्णय केला की सर्वाधिक भर जर कशावर द्यायचा असेल तर जर आमचा बळीराजा, आमचा शेतकरी जिवंत राहिला तर आमचा देश जिवंत राहील. आणि म्हणून काल माननीय पंतप्रधान महोदयांना दुसरा एक प्रस्ताव मी दिला की ज्याच्यामध्ये 7,000 कोटी रुपये हे विदर्भ आणि मराठवाड्यातले जे अपूर्ण सिंचन प्रकल्प आहेत आणि जे 3 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू शकतो, त्या प्रकल्पांना पॅकेजच्या स्वरूपात आम्हाला तो पैसा द्यावा, अशा प्रकारची मी मागणी केली. ज्याच्यामध्ये 3,000 कोटी रुपये प्रामुख्यानं अमरावती विभागातल्या सिंचन प्रकल्पांना आपल्याला मिळणार आहे आणि त्यातलं 3 वर्षामध्ये जे 15 वर्षापासून रखडलेले प्रकल्प आहेत ते पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देणार आहोत. त्यासोबत मोठ्या प्रकल्पांकरता 20,000 कोटी रुपये हे माननीय पंतप्रधान महोदयांना आपण मागितले आणि मला आनंद वाटतो की महाराष्ट्राकरता संपूर्ण निधी हा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचं आश्वासन हे माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्याला दिलं. मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये प्रामाणिकपणे आपण काम केलं. गाडगे बाबांनी जो आत्मविश्वास आपल्याला दिलाय त्या आत्मविश्वासाने आपण काम केलं तर निश्चितपणे परिस्थिती बदलेल आणि माझा बळीराजा हा सुखी होईल. तो सुखी बळीराजा करण्याकरता आपल्या सगळ्यांची मदत आणि गाडगे बाबांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे आहे. आपल्या या शेंगावमध्ये एक चांगला आराखडा हा तयार करायचा आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यांनी तो आराखडा तयार केला. गाडगे बाबांचं जन्मगाव हे एक आदर्श गाव झालं पाहिजे. त्या ठिकाणी दुरून लोक आले पाहिजे आणि आल्यानंतर स्वच्छतेचे धडे या ठिकाणी त्यांना मिळाले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणचा जो आराखडा आहे त्याला निश्चितपणे आम्ही मान्यता देऊ. या आराखड्याच्या अंतर्गत या नदीचं पुनरुज्जीवन असेल, याच्यामध्ये वाचनालयाची निर्मिती असेल, त्याचसोबत बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता स्वच्छतेचं शिक्षण देण्याची एक व्यवस्था, एक संस्था ही या ठिकाणी उभी केली पाहिजे. आणि एवढंच नाही तर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान कशा प्रकारे चालवायचं याची प्रशिक्षण देणारी एक विभागीय संस्था ही देखील या आराखड्यामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केली पाहिजे. जेणेकरून गाडगे बाबांच्या जन्मगावी गेल्यानंतर केवळ पुतळ्याला नमस्कार करून परत गेलो तर मग
आम्ही काहीच मिळवलं नाही, पण तिथे जाऊन जर स्वच्छतेचं प्रशिक्षण घेतलं तर खऱ्या अर्थानं गाडगे बाबांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला, अशा प्रकारचा विश्वास आपल्याला व्यक्त करता येईल. आणि त्यासोबत याला जोडणारा जो रस्ता आहे, जो जवळचा रस्ता आहे, त्या रस्त्याला देखील निधी हा आपण निश्चित उपलब्ध करून देऊ. आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की येत्या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी काम करून बाबांची ही जन्मभूमी निश्चितपणे त्यांनी जो कर्माचा सिद्धांत आम्हाला मांडला त्या कर्माच्या सिद्धांताप्रमाणे आम्ही तयार करून दाखवू, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमदार बुंदिलेजी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं, गाडगे बाबांचं दर्शन घेण्याची, त्यांच्या जन्मगावाचं दर्शन घेण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानून माझं बोलणं संपवतो. जय हिंद.